नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मोक्ष संन्यास योग. यामध्ये आहे त्यागाचा विषय आणि कर्म होण्याच्या बाबतीत सांख्य सिद्धांताचे कथन. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवत गीता अथ 18 अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. अर्थात अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 2. कामान्यां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा. अर्थात श्री भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. ओवी क्रमांक 3. त्याच्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. अर्थात कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून ती टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही. ओवी क्रमांक 4. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. अर्थात हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला आहे. ओवी क्रमांक 5. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दान तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. अर्थात यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही 3ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. ओवी क्रमांक 6. एतान्यपि तु कर्माणि संग त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. अर्थात म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलांचा त्याग करून अवश्य केली पाहिजे. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. ओवी क्रमांक 7. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्याग तामस परिकीर्तित. अर्थात निश्चिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. ओवी क्रमांक 8. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्याग फलं लभेत. अर्थात जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. ओवी क्रमांक 9. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संग त्यक्त्वा फलं चैव स त्याग सात्विको मतः. अर्थात हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म
करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळांचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. ओवी क्रमांक 10. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुशज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. अर्थात जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. ओवी क्रमांक 11. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. अर्थात कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही, म्हणून जो कर्मफळांचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. ओवी क्रमांक 12. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मण फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. अर्थात कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळांचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. ओवी क्रमांक 13. पश्चेतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अर्थात हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धींची ही 5 कारणे कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. ओवी क्रमांक 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पश्चिमम्. अर्थात कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची कारणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण दैव आहे. ओवी क्रमांक 15. शरीरवांगनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पश्चैते तस्य हेतवः. अर्थात मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याची ही 5ही कारणे असतात. ओवी क्रमांक 16. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धि त्वान्न स पश्यति दुर्मतिः. अर्थात परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. ओवी क्रमांक 17. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमा लोकान् हन्ति न निबध्यते. अर्थात ज्या माणसांच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्यांची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ओवी क्रमांक 18. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रह. अर्थात ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.